काय ग? काय पैसे? अगं 2-3 दिवस आली नाहीस तू. किती खाडे हे तुझे. अहो बाईसाहेब, मोठीला बरं नव्हतं आणि लहानी पण खूप किरकिर करत होती. अहो नेहमीच झालंय बाई हे तुझं. त्यांना शाळेत का नाही टाकत? हो, इथं 2 वेळचं खायचे वांदे बाईसाहेब. त्यांची शाळेची फी कुठून भरू हो? नवरा जन्मभर पुरं एवढं कर्ज करून गेलाय माझ्यावर. मी त्यांना कशी सांभाळते ना, माझं मलाच माहिती. बरं ठीक आहे, तू कर तुझं काम, बघूया काय करतात. हॅलो, मला चंदू भाऊंचं ऑफिस ना? हा, थोडं काम होतं, बोलायचं होतं. हे बघ, तू आज घरी जाताना चंदू भाऊंच्या ऑफिस मध्ये जाऊन ये. बरं बाईसाहेब, बरं. आलीस? होय बाईसाहेब. बाईसाहेब, तुमचे आभार कसे माणूस समजत ते बघा मला. कशाबद्दल ग? हो, काल चंदू भाऊच्या माणसांनी माझ्याकडनं फॉर्म भरून घेतला. कसला? ते संजय गांधी निराधार योजना. दर महिन्याला 600 रुपये भेटतील म्हटले. अरे वा. एवढा आधार झाला मला म्हणून सांगत कर. माझ्या पोरी 25 वर्षाच्या होईपर्यंत सगळी चिंताच मिटली माझी. कसे आभार मानू मी तुमचे. माझे नाही, चंदू भाऊंचे आभार मान. सगळं तर त्यांनीच केलंय. वय वय, त्यांचे पण खूप खूप आभार. चंदूभाऊ आमदार म्हणजे निराधार, गरीब आणि दीन दुबळ्यांचा खंबीर आधार. संजय गांधी निराधार पेन्शन योजना आणि इतर अनेक समाज कल्याण योजना घेऊन चंदूभाऊ नक्कीच येणार. येणार येणार आम्ही नक्कीच येणार. चंदूभाऊंच्या रूपात तुम्हाला खंबीर नेतृत्व देणार. चंदूभाऊ आमदार, नेतृत्व आहे दमदार.